23 मार्च 1994चा जी.आर. नेमका आहे काय आणि त्या जी.आर. मध्ये नेमकं काय होतं? तर या जी.आर. पूर्वी राज्यात ओबीसींचं आरक्षण हे 10%, व्हीजेएनटींचं आरक्षण 4% होतं. 1994च्या याच जी.आर. मध्ये मग ओबीसी आणि व्हीजेएनटी एकत्रित केलं गेलं आणि त्यात धनगर आणि वंजारी यासारख्या जातींना उपप्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलं. ओबीसी आरक्षणात उपप्रवर्ग करून धनगर समाजाला 3.5% आरक्षण दिलं. तसंच वंजारी समाजाचा उपप्रवर्ग करून 2% आरक्षण दिलं. हे करताना कुठल्याही समितीचा, अहवालाचा, जातीच्या संख्येचा विचार केला गेला नाही. मूळ व्हीजेएनटीचं आरक्षण जे 4% होतं त्याला 5% वाढवून 11% करण्यात आलं. या जी.आर. मुळे व्हीजेएनटी प्रवर्गावर अन्याय झाला. त्यांचा खरं तर उपप्रवर्ग करून आरक्षण देणं गरजेचं होतं असं अभ्यासक सांगतात. 23 मार्च 1994 पूर्वी राज्यात आरक्षण नेमकं कसं होतं ते समजून घेऊयात. तर अनुसूचित जातींसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 7%, विमुक्त जाती, भटक्या जमाती 4%, इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी 10%. 23 मार्च 1994 नंतर या आरक्षणात कसे बदल झाले तेही समजून घेऊयात. विमुक्त जाती 4, तत्सम जाती यांना 3% आरक्षण, भटक्या जमाती जानेवारी 1990 पूर्वीच्या 28 आणि तत्सम जमाती यांना 2.5%, भटक्या जमाती म्हणजे धनगर आणि तत्सम जमाती ज्यांना 3.5%, भटक्या जमाती ज्या वंजारी आणि तत्सम जमाती आहेत त्यांना 2%, ओबीसींना 19% असं मिळून एकूण 30% आरक्षण देण्यात आलं. आता डिसेंबर 2024 रोजी विशेष मागास प्रवर्गासाठी 2% आरक्षण देण्यात आलं.